तर काका तुम्ही महत्वाचं सांगितलं की अमरावतीला तुम्ही एजी ऑफिसची नोकरी सोडून प्राध्यापकी सुरू केली अमरावतीला, आणि त्यानंतर तुम्हाला जो विषय शिकवायचा होता मानसशास्त्र, नाही, फिलॉसॉफी, हा फिलॉसॉफी जो विषय होता तुमचा तो फक्त चंद्रपूरलाच त्या कॉलेजमध्ये होता. तर अडचण अशी आहे की चंद्रपूर सारख्या छोट्या गावामध्ये, तेव्हा तर छोटंच होतं, मानसशास्त्र हा विषय, हा सॉरी फिलॉसॉफी हा विषय तुम्हाला शिकवायचा होता, आणि अशा वेळी शिकवणाऱ्याची जी क्षमता आहे ही क्षमता इथल्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला आढळली का? म्हणजे शिकवताना तुम्हाला त्याचा आनंद मिळत होता का? नाही, प्रश्न विशेषतः म्हणजे करण्याचा आनंद मला मिळतच होता, नो डाऊट. आणि एक सांगतो पुन्हा की आजचे विद्यार्थी आहेत, बरोबर, त्यापेक्षा बरे विद्यार्थी होते. त्याचं कारण सांगतो मी की कॉलेजमध्ये जाण्याकरता त्या काळच्या परीक्षा ह्या आणि त्या काळचे शिक्षक जे होते ते खूप चांगले होते. असे क्लासेसचा बाजार त्यावेळेला नव्हता, प्रायव्हेट शिकवणी वगैरे काहीही नव्हती. म्हणून विद्यार्थी मास्टर लोक कसोशीनं काम करून घ्यायचे, आणि घरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या वरती दबाव असायचा की चांगलं पास झालं पाहिजे. आणि असे फालतू धंदे करणारे विद्यार्थी, ती पिढी या बाबतीमध्ये ब्रिटिशांच्या काळापासून विद्येला मान देणारी आणि विद्येला भाव असणारी होती, बरोबर आहे. म्हणून त्या क्वालिटीमध्ये जर पाहिलं तर त्या काळचे आजचे जे विद्यार्थी माझे आहेत ते सगळे व्यवस्थित आहेत, म्हणजे अजूनही मला भेटतात आहेत जवळपास. पण अलीकडे विद्यार्थी पाहिल्यानंतर क्लासमधले हा जो बाजारूपणा आहे, हा बाजारूपणा शिक्षणात त्यावेळेला आलेला नव्हता. कारण तुम्ही शिकवत असलेला विषय जो होता तो अवघड असल्यामुळे तरी पण त्याला विद्यार्थी होते. पण नंतर काही वर्षांनी ते प्रमाण कमी होत गेलं आणि तो विषय बंद पडला. अच्छा, मग बेकारी व्हायची पाळी आली की, पण हे असं केव्हा तरी झालं तर त्याला एक प्रकारचं बॅकअप काहीतरी असावं. म्हणजे हे एक लक्षात घ्या तुम्ही, बरोबर आहे, की असुरक्षित माणूस हा नेहमी अत्यंत कसोशीनं सावधगिरीने वागत असतो, बरोबर. कारण मला कुठलाच आधार नव्हता, बरोबर, खायला प्यायला नाही, मेले असते पोरं माझी मुलं पोरं बायको वगैरे सगळे. त्यामुळे एक डोळा बंद करून झोपणे इतकी जागरूकता जी असते बंडखोर माणसामध्ये ती माझ्यामध्ये होती, की बंदोबस्त करून ठेवा. म्हणून माझी एकूण हिस्ट्री पाहिल्यावर तुम्हाला दिसेल की प्रत्येक माझ्या बदलाचा मागे काहीतरी बॅकअप आहे, बरोबर आहे, कुठला तरी सावधगिरी आहे की शरण जाता कामाने ज्या व्यवस्थेविरुद्ध आपण लढतो तिथे, बरोबर. म्हणून त्यावेळेला मी MA करून टाकलं पॉलिटिकल सायन्समध्ये, त्याच्यातही मला मेरिट मिळालं. सुरेश द्वारेश्वर त्यावेळेला हा प्राध्यापक होता पण विद्यार्थी होता, नंतर ताबडतोब झालेला. तर त्यावेळेला मी मेरिटमध्ये आलो आणि मी मग तिथे ते डिपार्टमेंट बंद झालं फिलॉसॉफीचं, आणि मग मी पॉलिटिकल सायन्सला गेलो. MAचे क्लासेस मी घेतले, मी पोस्ट ग्रॅज्युएशन शिकवलं मी नंतर. त्यावेळेला मग कॉलेजमध्ये मात्र मॅनेजमेंटमध्ये ते प्रकार सुरू झाले होते, पैसे घेऊन लावायचे वगैरे वगैरे भानगडी. म्हणजे शिक्षण सोडून त्याच्या शाळा ह्या व्यापारी संस्था व्हायला अतिशय सुंदर सुरुवात झाली होती. त्या ठिकाणी ते बंड नावाचे प्रिन्सिपल हा त्यातला नमुना त्या बदलातला पहिला, बरोबर आहे, की 10% लायब्ररीच्या पुस्तकात खाणे, जिथे जमेल तिथे, बरोबर, आणि लोकांना वाटेल तसं वागवणे, बरोबर, कारण गरजू लोक होते जवळपास, आणि मी ऐकण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. तर अशा परिस्थितीमध्ये माझे प्राध्यापक विषय होते ते स्वप्न समोर ठेवून मी कॉलेजमध्ये आलो होतो, ते भंग पावलं. तिथे तीच व्यवस्था गेली. आता इथे आपल्या सरकारी कारकुनीसारखाच प्रकार होणार आहे का? त्यापेक्षा पूर्ण स्वतंत्र का होऊ नये, बरोबर. आपल्या गरजा कमी करून मला जास्ती हाती होता आलं असतं, तेवढं मिळालं म्हणजे पुरे. अशा परिस्थितीमध्ये मग मी काय केलेलं आहे की त्यावेळेला मी अर्थात राजकारणातही पडलो होतो, आणि राजकारणातही मी एवढी ताकद मिळवली की मग कॉलेजची हिंमत मला काढण्याची नव्हती, पण मला एकूणच कंटाळा आला, बरोबर. त्याचा मी त्यावेळेला मला डायरेक्ट वाक्य लिहिलं आहे की जर कॉलेजची व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था इतकी वाईट आहे तर तू आंदोलन करून राहिल्यासारखे त्याच्याविषयी असं लिहिलंय मी. माझं म्हणणं हे वाईट आहे तर तू सोडून का देत नाही, याचा अर्थ तुला त्याची गरज आहे, लाचार तू आहेस, बरोबर आहे. मग कशाला विनाकारण ओरडण्यातून जास्त त्रास होतो, आणखी बदलता होणारच नाही ही सिस्टम, मग कशाला ओरडतो विना, एक तर ती सोड किंवा चुप. पण काका हे सोडताना तुमचं एक द्वंद्व मनात चालू असेल
याचा सोडायचा आहे, हं. पण घरची परिस्थिती ही सोडण्यासारखी नाही. हं. असं असताना हं. असे डोक्यात विचार हा चालू तर असताना सांगतो ना मी, म्हणून मग मी तिथून विचार केला की आपल्याला अर्निंगचा ऑल्टरनेटिव्ह सोर्स पाहिजे. हा. बरोबर आहे. तर ऑल्टरनेटिव्ह सोर्स पाहिजे म्हणून मी काय केलं की काय करायचं, भांडवल नाही, काहीतरी आपल्याला कुठली पात्रता नाही इंजिनिअरिंग सारखी. बरोबर. बरोबर आहे. घरामध्ये जबाबदाऱ्या एवढ्या आहेत आपल्याजवळ की दुसरं कुठलंच बॅकअप करायला काही नाही आहे. आणि व्यापारी संस्कृती आपल्या मनात कुठेतरी नाहीये. बरोबर आहे. म्हणजे तशा याला आपण पात्र नाही. त्यावेळेला फक्त श्रीमंत लोक, विशेषतः मारवाडी लोक मंडळी जी होती, ज्याला आपण वाणिज्य समाजातली, हो, हो. तीच पुढे होती. मध्यमवर्गीय लोक असे बरोबर. याच्यात नव्हते. तर मग विचार केला की आपण स्वतःला एक्सप्लोइट करावं, आपल्याला एक्सप्लोइट करावं, आपल्यात काय गुण आहे असे वगैरे. त्यावेळेला मग मला असं जाणवलं की नाही, आपण कार्टुनिंगकडे जाऊ शकतो, कारण आपल्याला विनोदाची आवड आहे, त्याच्यानंतर ड्रॉइंगचं आपल्याला अंग आहे आणि कल्पनाशक्ती आहे. ह्या तीन दुर्मिळ गोष्टी व्यंगचित्रकाराला लागतात, सहसा सापडत नाहीत. बरोबर. व्हाय नॉट ट्राय इट. म्हणून मी हळूहळू मासिकात पाठवायला सुरुवात केली. पण ह्याचं काही प्रशिक्षण तुम्ही घेतलं होतं का? हं? याचं काही प्रशिक्षण तुम्ही घेतलं होतं का? नाही नाही नाही, याचा परीक्षा, कारण हा मोठा सगळ्यात चांगला फायदा असा काय होता की याला प्रशिक्षणच नाहीये. नाही. हे पूर्णपणे तुम्हाला स्वतःतून डेव्हलप करावं लागतं, कारण प्रत्येक कवी जसं स्वतः डेव्हलप होतो, कोणाचं शिक्षण घेत नाही तो बरोबर, कलेच्या बरोबर. बाबतीमध्ये. हम्म. म्हणून मग ते शिक्षण न करता प्रॅक्टिस करून इतर बघतात कसं ही कॉपीही करता येत बरोबर, नाही. बरोबर. सगळं करून करून माझ्याजवळ एक एक दोन दोन तीन तीन असं करत करत माझे व्यंगचित्र मासिकात आले. 5 रुपये द्यायचे एका चित्राला, म्हणजे महिन्यातून 3-4 मासिकात आले तर 25 रुपये मिळायचे. ठीक आहे, हो. 60 रुपयाची किंमत त्यावेळेला जास्ती होती जास्त. खूप, ती गोष्ट वेगळी. पण हे ते पोटाला व्यवसाय म्हणून होऊ शकत नाही, गॅरंटी नाहीये. बरोबर. मग असं असताना मी इथे कंदाला राहत असताना ज्यांच्या घरी मी राहत होतो त्यांच्या फोटो स्टुडिओमध्ये लोकसत्ता येत असे. अच्छा. तर लोकसत्ता त्याच्यात कार्टून मी बघत असे. मला लक्षात आलं काही दिवसानंतर की कार्टून बंद पडलाय. 2 महिने येतच नाही अजिबात, दररोज पाहून पाहून. मग आपण ट्राय करूया का? तर मग मी एक दिवशी कार्ड टाकलं, पोस्टकार्ड टाकलं हो, बरोबर. की मी कार्टुनिस्ट आहे, आपल्या वृत्तपत्रामध्ये हे जे कार्टून आहे कसे कुलकर्णी नावाच्या माणसाचं ते बंद पडलेलं आहे, तर मला हे काम मिळावं अशी माझी इच्छा आहे, तर कृपा करून मला ते काम द्यावे. अगदी साध्या कार्ड. त्यावेळेला पोस्ट ऑफिस इथले काही कॉम्प्युटर वगैरे नव्हता. 8-10 दिवसांनी 12 दिवसांनी काहीतरी त्यांचंच पत्र आलं मला टाईप केलेलं की बाबा कार्टुनिस्ट मुंबईचा असावा लागतो. बरोबर आहे. कारण तुम्ही एकदा 10-12 चित्र काढून पाठवणार, ते विषय शिळे होणार, त्याच्यानंतर ब्लॉग डेव्हलपमेंट करावं लागतं, याच्याकरता सगळे तुम्ही ते प्रसिद्ध होईपर्यंत त्या विषयाला अर्थ राहणार नाही. म्हणून कार्टुनिस्ट आम्हाला मुंबईचा असावा लागतो, सबब आपल्याला काम देता येत नाही. अच्छा. आश्चर्य आहे हे सगळ्यात. म्हणजे मजत मला अजूनही वाटतं ते हे की त्यावेळेला मी ते पत्र घेऊन मुंबईला गेलो आणि जायला पैसे नव्हते म्हणून प्राध्यापकाकडून उधार घेऊन पैसे गेलो. मी सचून टाकलं. त्यावेळेला तिथे ऑफिस होतं. तर गेल्यानंतर मी चिठ्ठी पाठवली मला महाजनींना. महाजनी होते, हर महाजनी एक महाराष्ट्राचा मोठा माणूस त्यावेळेला संपादक होता, कारण पेपर नव्हते, महाराष्ट्र टाइम्स पण होता त्यावेळेला. मी पत्र पाहिल्यावर मला म्हणाले की काय पाहिजे तुम्हाला, तुम्ही कसे काय आले? मी म्हटलं आपलं पत्र. हो आहे ना, दिले ना, तुम्हाला दिले स्पष्टपणे आम्हाला काय म्हणायचं आहे ते. नाही म्हटलं, एक सर म्हटलं मी पुन्हा मला काम द्या म्हणून विनंती करायला नाही आलो, कारण ते तुम्ही नाही म्हटलंय मला ऑलरेडी, आणि तो अत्यार तुमचा आहे पूर्णपणे. त्याच्यात मी आग्रह करणं, लाचारी करणं बरोबर नाही आहे. बरोबर आहे. माझी एक छोटीशी रिक्वेस्ट अशी होती की आपण हे पत्र घ्या परत, आणि मला एका वाक्याचं साधं पत्र द्या की मला तुम्हाला काम देता येत नाही. अच्छा. हा वेडा माणूस आहे काय फरक पडतो, दोन्ही ठिकाणी तेच वाक्य येतात. म्हणजे फरक तुम्हाला नाही पडत म्हणजे साहेब, फरक मला पडतो. जो माणसाला असं वाटतं की मी हे काम करू शकतो, असं जो जिद्दीने तुम्हाला सांगतो, बरोबर, त्याला काम नाकारण्याचे तुमचे अधिकार आहेत, पण त्याला अशक्य सांगून त्याच्या उत्साहावरती पाणी टाकण्याचा अधिकार नाही तुम्हाला नाहीये म्हटलं. म्हणून माझ्या समाधानात त्याचं पत्र द्या, तुम्हाला बाकी काही बोलतच नाही तुम्हाला. नाही पत्र वापरू घेणे वगैरे काय, म्हणजे आमच्याकडे पद्धत नाही म्हणायची काही, म्हणून त्यांनी मला हाकलून दिली. अच्छा. म्हटलं ठीक आहे, मी उद्या येतो पुन्हा. मी 3 दिवस 4 दिवस सतत गेलो, माझी चिठ्ठी वापस येत गेली. कामात आहेत साहेब वगैरे, लेख लिहितात, हे करतात आहेत, ते करतात आहेत. 500 दिवशी त्यांनी मला बोलवलं.
आणि मग म्हणाले की तुम्ही काय तमाशा बघाय म्हणा, बरोबर आहे. तुम्हाला एकदम सांगितल्यानंतर आम्ही पत्र मागे घेणार नाहीये, बरोबर आहे. नाही ते ठीक आहे म्हटलं, मी तेही मान्य केलं आणि तुम्ही नाही घेत परत दुसरं देत नाही मला पत्र, तेही तुमचा अधिकार आहे. एक तिसरी लहानशी गोष्ट करतो म्हटलं मी हात जोडून तुम्हाला, की जी काही तुम्हाला लेखी द्यावी लागणार नाही, कोणाला माहीत पण राहणार नाहीये, तुम्हालाच माहीत राहील ती गोष्ट. अशी एक फेवर मागतो तुम्हाला. म्हणजे काय, आपलं तू बाहेर शिपाई बसलाय दारावर, त्याला बोलवा आणि मला धक्के मारून बाहेर काढा म्हटलं. अरे बापरे, हे कसं काय म्हटलं. माझं समाधान होईल की मी जसं जिंकून जाईल, की मी हरलेलो नाहीये, मला चान्सच नाकारला गेला. माझ्याकडे पाहिलं असं, ठीक आहे 1 तारखेपासून सुरू करा, पाहून टाकतो, तुम्हाला जमणार नाही ते. अच्छा, म्हटलं हो. तुम्हाला 300 रुपये महिना मिळेल, तर पगार 220 रुपये होता माझा. अच्छा. मग मी मुंबईला राहून 8-10 दिवस कापून काढले. त्यावेळेला मी काय केलं की आपल्याला जर शिळं व्हायचं नसेल तर असेच विषय निवडायचे की जे शिळेच होणार नाहीयेत. भ्रष्टाचार, त्याच्यानंतर अकार्यक्षमता, लाचलुचपतखोरी, अधिकारशाही बरोबर आहे ना, आणि म्हणजे कायद्याचं पालन न होणे, बरोबर आहे, अशा प्रकारचे गुन्हेगारी, म्हणजे दारूचे हे प्रयत्न, सगळे उदाहरणांचं सार्थ, हे असे विषय जे जुने होणार नाहीत ते विषय मी मग त्याच्यामध्ये घ्यायला करून त्यांना पाठवायला सुरुवात केली. फक्त मी याच्यात जिंकल्याचं मला आत्ता वाईट वाटतं, लाज वाटते जिंकल्याची, की हे सगळे दुर्गुण माझे व्यंगचित्र आजही